ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरच्या वारीविषयी गोष्ट करूया. तो चला, पंढरपूरची वारी म्हणजे काय? पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सर्वात मोठी आणि पवित्र आध्यात्मिक परंपरा आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी आणि संत तुकाराम महाराज देहू यांच्या पालख्या हजारो वारकऱ्यासह ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पंढरपुराकडं प्रस्थान करतात. वारी ही केवळ यात्रा नसून भक्ती, समता, सेवा, प्रेम, नामस्मरण आणि मानवतेचा उत्सव आहे. आता आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात. याच दिवशी चतुर्मासाची सुरुवात होते. या काळात जप, तप, दान, व्रत आणि सत्संगाला विशेष महत्त्व दिले जाते. पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास अनेक जन्माचे पाप नष्ट होतात आणि भक्तांना श्रीहरीची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीची कथा पुराणानुसार राजा मांधाता यांच्या राज्यात भीषण दुष्काळ पडला. महर्षींनी त्यांना आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. राजाने प्रजेसमवेत श्रद्धेने व्रत केले. श्री विष्णू प्रसन्न झाले. पाऊस पडला आणि राज्य पुन्हा समृद्ध झाले. त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत सुख, समृद्धी आणि पापक्षय करणारे मानले जाते. वारकरी परंपरेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची अखंड सेवा करत होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू त्यांना भेटण्यासाठी आले. पुंडलिक सेवेत व्यस्त असल्याने त्यांनी त्यांच्यापुढे वीट टाकली आणि भगवानांना त्यावर उभे राहण्याची विनंती केली. तेव्हापासून भगवान विठ्ठल विटेवर उभे राहून भक्तांना दर्शन देत आहे. आषाढी एकादशीचे व्रत केल्याने श्री विष्णू आणि विठ्ठलाची विशेष कृपा मिळते. या दिवशी केलेले नामस्मरण, दान आणि जप अनेक पटीने फलदायी मानले जाते. चतुर्मासात सात्विक जीवन जगण्याचा संकल्प केला जातो. पंढरपूरचे दर्शन मोक्षदायी मानले जाते. राम कृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामजपाला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावे. घरातील देवघरात श्री विठ्ठल, रुक्मिणी किंवा विष्णूची स्थापना करावी. तुळशीपत्र, फुले, अक्षदा, धूपदीप अर्पण करावे. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, हरिपाठ किंवा अभंगाचे पठण करावे. दिवसभर शक्य असल्यास उपवास करून नामस्मरण करावे. सायंकाळी आरती करून गरजू लोकांना अन्नदान करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला विधिपूर्वक पारणे करावे. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विठ्ठल मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. वारीचे आध्यात्मिक महत्त्व हे आहे की आपल्याला नम्रता, सेवा, समानता, प्रेम, भक्ती आणि सदाचार शिकवते. वारकरी परंपरेत जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबीचा भेद नसून सर्वजण विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र चालतात. ही परंपरा महाराष्ट्राच्या संत परंपरेची अमूल्य देणगी आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया का वारीचा आरंभ केव्हा होतो. पंढरपूरची आषाढी वारी दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या सुमारास सुरू होते.
संत तुकाराम महाराजांची पालखी देहू इथून प्रस्थान करते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी इथून प्रस्थान करते. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पालख्यांची विविध ठिकाणाहून पंढरपुराकडे प्रस्थान होतं. वारीची समाप्ती सर्व पालख्या आषाढी शुक्ल एकादशीला पंढरपूर इथे पोहोचतात. वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. त्यानंतर द्वादशीपासून वारकरी आपल्या आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरू करतात. वारीमध्ये लाखो भाविक भक्त सहभागी होतात. त्यामध्ये असतात वारकरी संप्रदायाचे भक्त, टाळकरी, मृदंगवादक, विणेकरी, भारुड आणि कीर्तनकार, भजन मंडळे, महिला वारकरी, लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतात. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक अशा सर्व समाज घटकातील लोक वारीमध्ये असतात. वारीमध्ये जात धर्म, श्रीमंती गरिबी याचा भेद नसून सर्वजण माऊली म्हणून एकमेकांना संबोधतात. वारीमध्ये केवळ चालणेच नसते तर अनेक भक्तिमय उपक्रम पण होतात. रिंगण सोहळा, पालखीच्या अश्वाचे रिंगण हे वारीतील अत्यंत महत्त्वाचे आकर्षण आहे. फुगडी, महिला आणि पुरुष भक्तिभावाने फुगडी खेळतात. झिम्मा म्हणजे पारंपरिक समूह खेळ. टाळ मृदंगाचा गजर, अखंड नामसंकीर्तन, भजन आणि कीर्तन, संतांच्या अभंगाचे गायन. भारुड म्हणजे समाज प्रबोधन करणारे सादरीकरण, हरिपाठ आणि अभंग गायन. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या रचनाचे पण गायन केले जातात. दिंडी सोहळा म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या वारकऱ्यांचे समूह. वारीचे वैशिष्ट्य आहे की वारकरी भगवा पताका आणि तुळशीची माळ धारण केलेले असतात. ज्ञानोबा, तुकोबा, रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने मार्ग दुमदुमले जातात. मोफत अन्नदान, वैद्यकीय सेवा आणि समाजसेवेचे विविध उपक्रम केले जातात. शिस्त, स्वच्छता, समानता आणि भक्ती याचा अद्वितीय संगम आढळतो. वारी ही केवळ पायी यात्रा नसून भक्ती, सेवा, समता आणि संत परंपरेचा जिवंत उत्सव आहे. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीची वाट चालतात आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करत श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. तर मित्रांनो, आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पंढरपुराची वारी आणि आषाढी एकादशीविषयी गोष्ट केली. जय जय रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामचा जय हो. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी, श्री हरी विठ्ठल.